आपण बघत आहात आवाज कसमादेचा। करून पैसे न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, काम करून पैसे न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। अरे भामट्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भामट्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। कमिशन खोर सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन प्रकल्प बागलाण तालुक्यात निधी अभावी अडचणीत सापडला असून प्रलंबित देयकांच्या मुद्द्यावरून कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन छेडलंय। शुक्रवारी बागलाण तहसील कार्यालय व पंचायत समिती समोर कंत्राटदार संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निधी नाही तर पाणी नाही असा नारा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक गावांमध्ये योजना पूर्ण होऊनही 2 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही देयके न मिळाल्यानं कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं कंत्राटदार सहभागी झाले होते। मार्चमध्ये देयके देण्याचं आश्वासन देऊनही शासनानं 1 रुपयाही दिला नाही, त्यामुळे आम्हाला कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना कंत्राटदारांनी स्पष्ट केलं की ज्या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या तेथील पाणी पुरवठा यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। गावकऱ्यांची माफी मागावी लागली तरी आमच्या हक्काच्या पैशांसाठी हा लढा सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय। या आंदोलनामुळे बागलाण तालुक्यातील जलपुरवठा योजनांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शासनानं तातडीनं तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जाते। समिती बागलाण येथे सर्व ठेकेदार बांधवांनी यापुढे काम बंद आंदोलनाचा इशारा वजा निवेदन आम्ही या ठिकाणी उपाभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती बागलाण यांना दिलेला आहे। या निवेदनाद्वारे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की उद्यापासून संपूर्ण तालुक्याचा तसेच जिल्हा लेवलला पण आंदोलन करून संपूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प निर्धार केलेला आहे। जोपर्यंत आमचा उर्वरित देयके मिळत नाही, कामांना सरसकट विनादंड मुदतवाढ मिळत नाही, लोकवर्गणी माफ होत नाही, तोपर्यंत सर्व जबाबदार असेल याची या निमित्ताने सरकारने नोंद घ्यावी। साधारण किती ठेकेदारांचे एकूण रक्कम बघा, जिल्हाभरामध्ये साधारण 150 कोटी रुपयाचे देयके जल जीवन मिशनचे आज रोजी जिल्हा लेवलला थकीत आहेत। बागलाण तालुक्यात बागलाण तालुक्याचे माझ्या माहितीनुसार 40 कोटीच्या पुढे देयके थकीत आहेत। हे किती वर्षापासून थकीत बाकी आहे? साधारण 2 वर्ष होत आले। अतिशय तुटपुंज्या स्वरूपात निधी उपलब्ध होतो, आला तरी 4-6 महिन्यांनी 10% येतात, 5% येतात, कोणाचं देणंही होत नाही, कोणाचं घेणंही होत नाही आणि कामं पण पूर्ण होत नाही। आता ठेकेदारांची एकंदरीत पुढची भूमिका काय असणार? आता आम्ही तालुक्याला प्रथमतः बागलाण तालुक्यात पहिलं आंदोलन उभं केलं जल जीवन मिशनचं आणि संपूर्ण जिल्हाभरात बाकीचे डिपार्टमेंट असेल, PWD असेल, लपा असेल, पाटबंधारे असेल, सगळ्यांचे आंदोलनं सुरू आहेत आणि आता येत्या 15 तारखेला सगळ्यांचं सामायिक आंदोलन हे जिल्हा लेवलला जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे। जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे या कामांच्या प्रलंबित देयकांसंदर्भात आज त्या संदर्भातील कंत्राटदारांनी आज पंचायत समिती बागलाण येथे आंदोलन उभे केलेले आहे। तरी बागलाण तालुका हा 2-3 वर्षांपूर्वी बऱ्याच प्रमाणात टँकरग्रस्त तालुका होता, परंतु सदर योजनांमुळे बागलाण तालुक्यामध्ये आज एकही टँकर कुठल्याही गावाला लागत नाही, एवढं सक्सेसफुल काम सगळ्या कंत्राटदारांनी बागलाण तालुक्यामध्ये केलेलं आहे। परंतु एवढं प्रचंड मेहनतीने आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करून सुद्धा बागलाण तालुक्यातील ठेकेदारांना किंवा जिल्ह्याच्या ठेकेदारांना त्यांचे 2 वर्षापासूनचे प्रलंबित देयक शासनाने दिलेले नाहीयेत। त्यामुळे कंत्राटदार बऱ्याच प्रमाणात अडचणी आलेले आहेत। लोकांनी कर्ज घेऊन, सोनं गहाण ठेवून आणि बऱ्याच गोष्टींवर मात करत पैसा उभा करून सदर योजना पूर्ण केल्या। शासनाची हर घर जल हर घर नळ ही योजना कागदावरची असून सुद्धा कंत्राटदारांनी ती प्रत्यक्षात राबवून प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरवठा पुरवण्याचं काम केलेलं आहे आणि शासनाची योजना प्रत्यक्षात सफल केलेली आहे। परंतु कंत्राटदारांना 2 वर्षापासून कोणताही निधी नसल्यामुळे कंत्राटदार प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत। तरी शासनाने आमच्या कंत्राटदारांच्या वतीने
आम्ही शासनास विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की लवकरात लवकर कंत्राटदारांचं जे थकीत देयक आहेत ते देऊन कंत्राटदारांची आर्थिक जी कोंडी केलेली आहे त्यातून मुक्तता करावी ही नम्र विनंती. सन 2022-23 या वर्षात केंद्र सरकारने जल जीवन मिशन ही योजना संपूर्ण देशासाठी राबवली. ही योजना राबवत असताना तिच्यात असंख्य अडचणी या ठिकाणी ठेकेदारांना आल्या. कुठल्याही ठेकेदारांनी योजना राबवली नाही. योजना केंद्र सरकारने या ठिकाणी संबंध भारत देशात राबवली होती आणि ती योजनेचे कागदाची पूर्तता, विहिरींना जागा नाही, ग्रामपंचायतीच्या अडचणी, या सगळ्या अडचणींवर मात करून असंख्य ठेकेदारांनी कष्ट करून जिल्हा परिषदच्या MJPच्या पायऱ्या झिजवून त्या योजना पूर्ण केल्या आणि गावाला पाणी पाजण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु आज अशी परिस्थिती आहे, आज या ठेकेदारांच्या पाणी पाजायला सुद्धा कुठे माणूस शिल्लक नाहीये. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने याच योजनेमुळे आत्महत्या केली. कुठेतरी ठेकेदारांना नैराश्य आलं होतं, पण या ठिकाणी ज्या वेळेला त्या हर्षल पाटील नावाच्या तरुणाने व कंत्राटदारांनी आत्महत्या केली, कुठेतरी त्याला वाटलं होतं की मी या जिल्ह्याचा नाही, मी या राज्याचा नाही, मी या देशाचा कुठेतरी आवाज बनेल की जेणेकरून माझ्या आत्महत्येने या सरकारला कडकडून जाग येईल. पण झोपेचे सोंग केलेला जो झोपलेला आपण जाग आणू शकतो, पण झोपेचे सोंग गेणाऱ्याला आपण जाग आणू शकत नाही. या म्हणीप्रमाणे गेल्या वर्षभरापासून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद नाही. तुटपुंजी कुत्र्याला आपण भाकर टाकतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या ठिकाणी ठेकेदारांची आहे. तुम्ही थोडेफार पैसे देतात, त्याच्यात राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा, जनरलचे पैसे, SCचे पैसे, STचे पैसे. पाणी हा कुठलाही कोणाला आरक्षण नाहीये. पाण्यासाठी कोणी जनरल नाही राहत, पाण्यासाठी कोणी SC राहत नाही, पाण्यासाठी ST राहत नाही. पाणी ही माणसाची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी ठेकेदारांनी गावागावी केलं आणि आज त्यांना रस्त्यावर बसून या ठिकाणी हक्कासाठी भांडण्याची वेळ येत आहे. तरी या सरकारला जाग येत नसेल तर नाईलाजास्तव इच्छा नसताना त्या ठिकाणी आपलंही कोणतरी भावाचं पाणी तुटणार आहे, आपल्याही घरातलं कोणाचं तरी पाणी तुटणार आहे. ही काही आनंदाची बाब नाहीये. ही अतिशय सगळ्यांनी काळजावर निष्ठुर होऊन आज ही या ठिकाणी शेवटी कठोर पाऊल या ठेकेदारांनी उचलले आहे. याच्यानंतर जरी सरकारला जाग आली नाही तर मी सगळ्यांच्या वतीने शासनाला मी सांगू इच्छितो की एका ठेकेदाराने आत्महत्या केली, तुम्हाला जाग येत नसेल, सगळ्याच्या सगळे या ठिकाणी आम्ही तहसील कचेरीवर नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदान पुढच्या टप्प्यात केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच येतो. लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर द्यावे.